एक चांगला एक नंबर कार्यकर्ता, आणि तुम्ही ज्यावेळेस त्याच्या विरोधात ग्रामपंचायतीला उभे राहता ना, ते जरा थोडीशी पोरगे बरं का बाद आहे. आणि एक दिवसात बाद कसा झाला? त्याला काय ग्रामपंचायत सदस्य तू येऊ देत नाही का? तू 10, 15, 20 वर्ष होतो, त्याला एकदा तू बिचारा उभं राहिलं काय म्हणतात तिला पोरग बाद आहे बरं का. मग 15 वर्ष तुला त्यानं मतदान केलं, त्याचा प्रचार केला, त्यावेळेस तो चांगला होता. आणि आता तो तुझ्या विरोधात त्याला पद पाहिजे म्हणून उभा राहिला, तर त्याला तुम्ही एका दिवसात बाद करता. आणि हेच चालू आहे. इंजिनियरला तुम्ही बाद कराल, पण इंजिनियरचा विचार हा कोण बाद करू शकणार नाही. अरे माझ्याकडे काय आहे? हे सगळं लोकांनी दिलेलं आहे. हे कपडे सगळं लोकांनी दिलेले आहेत. मोबाईल, गाडी बिडी सगळं 4 व्हीलर लोकांनी दिलेलं आहे. माझं स्वतःचं काय नाही. हे इलेक्शन मध्ये लोकांनी पैसे दिले. अरे किती म्हातारे माऊलीने मला 200, 500 त्यांच्या खाऊच्या पैशातल्या मुलांनी पैसे दिलेले. मी खोटं बोलणार नाही, भांगडी अंगावर. आणि यातल्या पुढाऱ्यांचं एखादा पण 1 रुपया घेतला नाही. कुठल्या पण तालुक्यातल्या माणसानं पुढाऱ्यांनी सांगावं इंजिनियरनं तुमच्याकडून रुपया घेतलाय का? चल आम्हाला हे पुढाऱ्यांचे पैसे विषय असले काय नको. सर्वसामान्यांचं काम करणार. त्यांनी मला देणगी रूपानं दिलेल्या पैसे आणि त्याच्यावरती हे सगळ्या सभा आहेत. सांगण्याचा वेळ भरपूर झालाय. फक्त तुम्हाला एकच सांगतो, महामानव डॉक्टर बाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या विचाराने मी चालेल. माझं कुठं जरी चुकलं तर तुम्ही मला तिथं शिक्षा द्या. आणि बहुजनाचे कैवारे गोपीनाथ मुंडे साहेबांनी पण शून्यातनं रथ निर्माण केला आणि ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत गेलं. भविष्यात आपल्याला उज्ज्वल भविष्य आहे. आपण एज्युकेटेड आहे, इंग्लिश बोलू शकतो, दिल्लीला जाऊ शकतो, बाहेरच्या देशात जाऊ शकतो. तसे बुरटे पुढारी आहेत, त्यांना इंग्लिश काय येत नाही. ते फक्त असंच पैसे देऊन निवडून येतात. ते संसदेत तोंड पण उघडत नाही, जातात फक्त मजा मस्ती करून इकडे रिटर्न येतात. पाण्याचं काय पडलेलं नाही त्यांना काय 5 कोटीचा निधी येतो दरवर्षी. 5 वर्षाचे 25 कोटी रुपये त्याला कशाचं पाण्याचा आणि तुमच्या जनावरात पडलेलं आहे. काय तुमचे जनावर उपाशी राहिली तरी त्याला काय अडचण आहे? आणि त्याला 25 कोटी आले ना, 5 वर्षाला एका खासदाराला 25 कोटी येतात. त्याला पैसे भेटले तो पैशावर काय पण करतो. पण तुमचं जे काही दैनंदिन जीवन आहे ते मी पण जगतोय, मी पण बघितलंय, मी पण अनुभवलंय. माझ्या वडील कधीच ग्रामपंचायतीला उभं राहिले नाहीत, अजून कधीच आमदारकीला उभं राहिले नाहीत. अहो ग्रामपंचायत कुठल्याच इलेक्शनला उभं राहिले नाहीत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तुमच्यातली भीती पहिल्यांदा काढून टाका की असं पैसे लय लागतात. अहो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठं संसदेत संविधानात लिहिलंय का खासदारकी करायला 2 कोटी रुपये लागतात, 1 कोटी लागतात, 5 कोटी लागतात? कुठं लिहिलं दाखवा. मी फक्त 25,000 रुपये अर्ज भरला, बाकीची यंत्रणा लोक देतात. सगळे पॉम्पलेट वगैरे सगळे लोकच जिकडे जाईल तिकडे. आज 6 तालुक्यात प्रचार करून आलो. त्यामुळे भीती आहे ना, कोणतं प्रेशर टाकल हे करल. अरे तुमचं घर चालवत नसतं कोण. प्रत्येकाला पद पाहिजे, प्रत्येकाला खुर्ची पाहिजे. प्रत्येकाला वाटतं मी भावी आमदार, मी फिक्स आमदार, मी आजी आमदार, मी कधी तर 10 वर्षांनी आमदार होईल. आणि तुमचं काय, तुम्ही चटेर उचलायचे का फक्त? म्हणजे मला टीका नाही करायची, पण जोपर्यंत स्वाभिमान तुमचा जागरूक होणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. आणि मी न्यायासाठी हे करतोय, मी काय कुणाच्या दलाली आणि चमचागिरीसाठी बोलत नाही. त्यामुळं 8 नंबरच्या तुतारीवर तुम्ही मायबाप जनतेनं तुम्हाला मी एक मताची भीक मागतो की मला 8 नंबरच्या तुतारीवर जेवढं गपचिप, कारण गपचिपच बोलायला लागेल, कारण सगळे पक्षाला बांधले, सगळ्यांचा कुठला तर नेता पक्ष ठरलाय. त्यामुळं गपचिप नेत्याला म्हणायचं आहे तुझ्या मागं, पण इंजिनियर साहेबांच्या 8 नंबरच्या तुतारीवर तुम्ही गपचिप मारा. आणि इथनं पुढच्या काळात मी आता हे इलेक्शनला विजय होणारच आहे. कारण गपचिपवरच सगळ्या तालुक्यात मी सांगून आलो. 6 तालुक्यात एवढं सांगितलंय, नेत्याला म्हणायचं मी तुझ्याच बाजूने, आणि गपचिप इंजिनियर साहेबाला मतदान करा. तुमचा सालगडी म्हणून 5 वर्ष काम करण्याची मला संधी द्या. आणि धन्यवाद, तुम्ही माझं ऐकून घेतलं एवढ्या रात्री. पण माझ्याकडून काही त्रास झाला असेल तर मी माफी मागतो. आणि मला कधी पण या चौकात तुम्ही भेटाने तुमचं काम सांगा. तिथनं पुढच्या काळात आपलं हे नातं असंच राहील. तुम्ही कुठल्या पण पक्षात काम करत असाल, मी पक्षाचा कधी विचार करत नाही. तुमचं काम होणं महत्वाचं आहे. आणि जय मल्हार, जय इल्ला, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद.
राजकीय आघाडी अधिकृत उमेदवार इंजिनियर रामचंद्र मायप्पा फुटवळे सगळ्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुमचा प्रबोधन केलेलं आहे. तुम्हाला आता समजलं असेल बऱ्यापैकी की काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. आपण आपला स्वाभिमान आत्मसन्मान कुठेतरी गान केलेला आहे, तो जाहीर झाला पाहिजे. म्हणून चांगला हा लढा आहे, सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तरी मी तुम्हाला जाहीर शब्द देतो, इंजिनियर रामचंद्र फुटवळे साहेब, मी तुम्हाला शब्द देतो, त्या सगळ्या गावातून 1000 नाही 1 लाखाचं मत, 1 लाख मतदान नसलं तरी 1,00,000% तुमच्याकडे मतदान होईल. शब्द माझा. धन्यवाद. या जवळ या गावामध्ये मगाच्यापासून ऐकत बसलेली आहे आणि भयमुक्त झालेली जनता या ठिकाणी उपस्थित आहे. मी बाळमामाच्या आशीर्वादानं तुमचंही या ठिकाणी आभार मानतो आणि इथे उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि आमच्या पक्षाचे स्वराज्य निर्माण सेनेचे अध्यक्ष आकाशजी पवार, त्यानंतर इंजिनियर पंढरपूरचे अपक्ष आमदार म्हणून उपस्थित होते ते भाऊरे बनसोडे साहेब यांचेही मी आभार मानतो. या ठिकाणी पांडुरंग भुतवडे आता